आपण पाहूयात. फडणवीसजी सदावर्ते तुमचा कार्यकर्ता, त्याला समज द्या. फडणवीसांनी असे येडे कसे पाळले? मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला. गुणरत्न सदावर्तेंना टमरेल अशी उपमा देखील त्यांनी लगावलेली आहे. फडणवीसजी सदावर्ते तुमचा कार्यकर्ता, त्याला समज द्या, असं यावेळी त्यांनी उल्लेख केला. फडणवीसांनी असे येडे कसे पाळले याचा सवाल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी मधल्या सभेमध्ये केलेला आहे. फडणवीसांना असं त्यांनी सवाल विचारलेला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा टमरेल असा उल्लेख केलेला आहे अंतरवाली सराटी मधल्या या सभेमध्ये. गुणरत्न सदावर्ते थेट आपल्यासोबत जोडले गेलेत. गुणरत्न सदावर्ते, न्यूज स्टेटमध्ये आपलं मनापासून स्वागत. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी मधल्या सभेमध्ये आपल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आणि थेट म्हणालेले आहेत की फडणवीस सोबत तुम्ही काम करतात, फडणवीसांसाठी तुम्ही काम करता आणि त्यांनी तुम्हाला आवरावं अशी साथ त्यांनी घातलेली आहे. थेट जरंगेबद्दल मी एकच सांगेल की जरंगे हे रानबुलं झाल्यासारखं ते आज काय ते बोलत होते. आणि मला हे सांगायचं आहे की जरंगे तिथे लोकांना बोलवून, लोकांना मृगजळ दाखवून, ज्या गोष्टी वास्तविक सत्य नाहीत ह्या देण्याचं खोटी आश्वासन करून काही युवकांना तिथे बोलवलं. आणि बोलावून जे तिथे त्यांनी स्वतःचे अकलेचे कांदे तोडले, त्याच्यात मला प्रामुख्यानं सांगायचं आहे की ते एका पॉलिटिकल बॉसच्या सांगण्यावरून हे सगळं बोलत होते. परंतु मला सांगायचं आहे की माझी जी जिम्मेदारी आहे, मराठा आरक्षण देता येत नाही ही भूमिका आहे, ती भूमिका हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे आम्ही आणि त्या पुढं जाऊन जे आहे की या देशाला एकसंघ राहण्याची जे तत्त्व नथुरामजी गोडसे यांनी दिलेलं आहे, त्या तत्वानुसार सगळेजण जात धर्मासाठी जर नेतृत्वावर बोलत असतील तर खुला वर्ग जो 50% आहे ते 50% स्पेस सायन्सपासून सगळ्या स्तरावर, मग तो ब्राह्मण असेल, कोमटी असेल, तो मारवाडी असेल, जैन असेल किंवा मागासल्यातले गुणवंत असतील, ह्या सगळ्यांसाठीचं नेतृत्व म्हणून ही संविधानिक भूमिका आहे. जरंगेसारखे बिनपेंद्याचे, मला म्हणजे चुकीच्या उपमा द्यायच्या नाहीत, बिनपेंद्याचे काय म्हणतात त्याला, ते गाडगं असते गावात दह्याचं याचं, ते त्याला ते की नाही पेंदा असा होतं आहे, त्याच्यासारख्या बोलण्याला कोणी किंमत देत नाही. जरंगेला मला एकच सांगायचं आहे, जरंगे कोणतंच वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक दृष्टिकोन, कायदेशीर दृष्टिकोन तुम्ही सांगू शकले नाही. पहिल्यांदा सांगितलं की आम्हाला स्वतंत्र मराठा वेगळा प्रवर्ग म्हणून आरक्षण द्या, थोड्या वेळाने सांगितलं की आम्हाला कुणबी करून आरक्षण द्या. ह्या दोन्ही गोष्टी जरंगे ज्यामुळं मिळत नाहीत, कारण तुमची भाषा आरेरावीची, माज आल्यासारखी जी तुमची भाषा आहे आरेकारेची, त्यामुळं हीच, आणि स्वतःला पाटील लावता, हेच स्वतःचं सर्टिफिकेशन आहे सुपरमसीचं. जेव्हा तुम्ही सुपरमसी असते त्यावेळेस तुम्ही मागास ठरत नाही, तर तुम्ही अन्याय अत्याचारी भाषा करत होतात. म्हणून जरंगे तुमचं वक्तव्य आणि दस्तूरखुद तुम्ही कोणत्याही आरक्षणाला कसे पात्र ठरता हा मोठा संशोधनाचा विषय. म्हणून मला असं म्हणणं आहे की शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांनी ज्या प्रकारे जेट स्पीडनं जाऊन म्हणजे जरंगेला मागे भेट घेतली आणि तिथून एक छोटं वादळ हे कधीसुद्धा डेस्टिनेशन नसतंय, वादळ एक क्षणिक असतंय. आणि जरंगेसारखी जी यात्रा, मी जत्रा म्हणेल, जत्रेतले प्रमाणे लोकांना एकत्र करून ओसरायला लावणे, कोणतीही वैचारिक तिथे बाब घडली नाही. उलट जरंगेमध्ये आज एक भीती दिसली, एक घबराट दिसली, ती म्हणजे गुन्हे मागे घ्या असं वारंवार जरंगे म्हणत होते. परंतु जरंगे, मला तुम्हाला सांगायचं आहे, सन्माननीय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार 307 सारखे अपराध, पोलिसांवर झालेले अत्याचाराचे अपराध मागे घेऊ शकत नाहीत. हे स्पष्ट मान्य सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने अनेक निवाड्यांमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा मला हेच सांगायचं आहे, खुल्या वर्गातलं नेतृत्व करताना मला धमक्या दिल्या जात आहेत, मला मारून टाकतो म्हणलं जातं आहे, हत्या करतो म्हणलं जात आहे. ह्या सगळ्या गोष्टींना मी भीक घालत नाही. उलट मला हे सांगायचं आहे की राज्य सरकार जेव्हा जात म्हणून या लोकांना चर्चेला, जेव्हा कोणी आरक्षणाची मागणी असो जात म्हणून करेल,
तेव्हा खुल्या वर्गातलं प्रतिनिधित्व म्हणून आमची सुद्धा महत्त्वाची भूमिका, आम्ही सुद्धा हिंदुस्थानी नागरिक आहोत, अखंड भारताच्या विचाराचे आहोत, तेव्हा आमची यापुढं भूमिका असेल. जरंगेसारखं सलाईन लावून आम्ही उपोषण करणारे नाहीत. विज्ञान सांगतंय सलाईन लावल्याच्या नंतर उपोषण नसते, ही धुळफेक आहे जरंगेसारख्यांची. आणि म्हणून या पुढं जर कोणी माझ्या खुल्या वर्गातल्या जागांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा प्राणांतिक उपोषण 50% खुल्या वर्गातल्या जागांसाठी, जे माझ्या गुणवंतांच्या जागा जे कुणी हिसकाटून घेऊ नये, अशा प्रकारे आक्रमण होऊ नये खुल्या वर्गातल्या जागांसाठी मी सुद्धा प्राणांतिक उपोषण करेल. आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगत आहे. सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की या सभेला कुणाचा तरी पॉलिटिकल सपोर्ट आहे. तुम्ही म्हणताय की पॉलिटिकल बॉस कोण? पॉलिटिकल बॉस कोण? त्याचं नाव काय? तुम्ही हे सांगू शकता? जर तुम्ही आरोप करताय की याचा कोणीतरी बोलविता धनी वेगळा आहे, तर त्यांचं नाव काय आहे हे तुम्ही सांगू शकताय? मी कधी सुद्धा निर्धस्तपणे बोलणारा माणूस आहे. ज्या वेळेस दत्ता सामंतांची कामगारांच्या नेत्यांची हत्या झाली होती, किती मिनिटामध्ये वेळेमध्ये शरद पवार यांनी भूमिका घेतली आणि पोहोचले होते ते बघा. त्यानंतर गोवारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ज्या प्रकारे नागपूरमध्ये गोवारींना मृत्यू वीरमरण पत्करावं लागलं होतं, त्यावेळेस शरद पवार कोणत्या पाऊल वाटेने त्यांनी काढता पाय घेतला होता, विमानतळापर्यंत कधी पोहोचले होते ते बघा. त्याच धर्तीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे, आता छत्रपती संभाजीनगर, पूर्वीच्या औरंगाबाद म्हणून ओळखलं जायचं, त्या विद्यापीठाला नाव द्यावं ह्यासाठी वीरमरण जे आहे गौतम वाघमारेसारख्या शहीदाने पत्करलं. तरीसुद्धा शरद पवारांच्या राजकारणासाठी म्हणा किंवा शरद पवारांच्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांमुळं नामांतर होऊ शकलं नव्हतं. शेकडो तरुणांना त्यांचे कॅरेक्टर खराब झालेले आहेत हे लक्षात घेता, आणि जरंगेंकडं जे वायुगतीनं म्हणजे आपण जेट स्पीडनं शरद पवार मागच्या वेळेस ते उपोषण करत होते किंवा उपोषणाचा स्टंट करत होते किंवा उपोषणाचं काय म्हणतो त्यांना, ते राज ठाकरेसारखं, जसं राज ठाकरेंनी परवा केलं होतं ते टोलच्या बाबतीमध्ये, त्याच प्रकारे जे स्टंटबाजी होती त्या प्रकारे जे जरंगेनं केलं होतं सलाईन लावून, तिथं ज्या प्रकारे शरद पवार पोहोचले, ह्याच्यावरून स्पष्टपणे शरद पवारांनी एक वाटूळ आणण्याची प्रयत्न केली. आणि शरद पवार कायम जे आहेत जातमध्ये आणू नये ही भावना मी मानणाऱ्यांपैकी आहे, पण शरद पवारांचं तत्व माझ्या विरोधी आहे. शरद पवार कायम कुणीतरी याचा अर्थ मनोज जरांगे सामान्यपणे पाटील यांचा संबंध तुम्ही शरद पवारांशी जोडताय का, असं समजायचं? शरद पवार तिथं गेले नाही का? समजायचं काय, ते दस्तूर खुद सत्य आहे, इट्स अ फॅक्ट. शरद पवार तिथं गेले. शरद पवारांनी सांगावं की जरंगेच्या आंदोलनात त्यांचा पाठिंबा नाही. शरद पवारांनी सांगावं शरद पवारांची भूमिका जरंगेसोबत नाही. शरद पवारांची दुटप्पी भूमिका जर काही दिवसांच्या अगोदर पुण्याला जर आपण शरद पवारांचं भाषण ऐकलं एका मराठा समाजाच्या कार्यक्रमात, त्यावेळेस त्यांची भूमिका का वेगळी होती? आरक्षणाच्या बाबतीत ड्युएल का होती? मिळेल नाही अशी का होती? जरंगेच्या वेळेसच का झाली? सत्ता गेल्याबरोबर शरद पवारांचं हे बोलणं का झालं? मग बोलवता धनी स्पष्ट असताना वेगळं सांगण्याची काय गरज आहे? गुणार्थ सदावर्तीजी, आपण म्हणताय की आपण गुणवंतांचं आरक्षण जाऊ नये यासाठी प्रयत्न करताय. मराठा आरक्षण जे मागितलं जातं ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही म्हणून भूमिका घेताय. मात्र तरी सुद्धा तुमची जी भूमिका आहे ती संपूर्णपणे मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे असं दाखवलं जात आहे. पहा, न्यूटननी ज्या वेळेस सिद्धांत सांगितला त्यावेळेस न्यूटनला काय सांगितलं होतं? त्या शास्त्रज्ञांना जगविख्यात तो वेडा आहे म्हणले होते. राज ठाकरे सुद्धा मला वेडा म्हणतील, काही यांच्यासारखे लोकसुद्धा वेडा म्हणतील, परंतु सिद्धांत तो सिद्धांत असतो, तत्व ते तत्व असते. त्याच्यामुळं मराठ्यांना विरोध माझा नाही आहे. मराठ्यांच्या मागासलेपणा ठरू शकत नाही. मला सांगा, आज जरंगे जे बोलले, लक्षात घ्या, तुम्हाला मी सामान्य तत्व सांगतो. जे माणूस सामाजिक मागास असते त्याला जर तुम्ही जोरात बोलला, ओरडलात, उदाहरणार्थ समजा आपण केश कर्तनालयामध्ये गेलात ग्रामीण भागात आणि जो केश कर्तनवाल्याला तो ग्राहक जोरात ओरडतो तिथला पाटील, तर तू बरोबरच कापला नाहीस रे कल्ला, त्यांनी बरोबर कापलेला असला तरी तो काहीच बोलत नाही. हे मागासलेपण आहे, उत्तरच देऊ शकत नाही, ही कुचंबना आहे. हे त्या मागचं तत्व आहे. याला म्हणलेलं आहे सोशल हँडिकॅप. तसं मराठ्यांच्या बाबतीत नाही. आज स्वतःच पावती देऊन टाकली जरंगेंनी, अरे का रे बोलून.
अपमानकारक बोलून स्वतःला पाटील म्हणून जरंगे स्वतः कायम पाटील पाटील स्वतःला भाषणात म्हणत राहिले आणि मग स्वतः जर पाटील पाटील म्हणत राहिले तर अचानक कुणबी कसे होतील आणि कसं मागास ठरतील. मला सगळ्या नेत्यांना हे सांगायचं आहे, राजकीय नेत्यांना, हे आरक्षण देता येत नाही. मागासले पण टिकत नाही, मागासले ठरू शकत नाही. मागासले पण हे सकाळी आपण म्हणतो अरे काय पावसाळा आहे, पण काय ऊन पडल्यासारखं वाटायला लागलंय आणि काय हे आज हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय, असं मागासले पण राहत नाही. शेकडो वर्षाची त्याला परंपरा असते. त्यामुळं मराठा समाज म्हणून मागास ठरत नाही. आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे राज्यकर्त्यांना, तुम्ही जर आता जात म्हणून जर कुणाचं ऐकणार असाल, सलाईन लावून उपोषणवाल्यांना चर्चेला बोलवणार असाल, तर खुल्या गुणवंतांसाठी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते ही भूमिका घेऊन आहे की आम्ही सुद्धा प्राणांतिक खरं उपोषण करू आणि 50% जागा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या गुणवंतांना भारताचा पिल्लर म्हणून दिलेला आहे, त्या पिल्लरला धक्का लागू देणार नाहीत. आणि आमच्या सोबत चर्चा झाली तरच आरक्षण मागणाऱ्यांसोबत चर्चा होईल, हे सुद्धा मी जाहीर आव्हान करत आहे. प्रभू श्री रामचंद्रांची शपथ, आई भवानीची शपथ, या पुढे खुल्या वर्गातल्या गुणवंतांवरला अन्याय सहन केला जाणार नाही. सर, आपण म्हणताय की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, मात्र जरांगे पाटील म्हणतात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो मराठा समाज बांधव एकवटलेले होते, त्यानंतर त्यांनी पुढची रूपरेषा सुद्धा ठरवलेली आहे आणि सरकारवरती दबाव निर्माण करणार असा प्रयत्न सुद्धा केला जातोय. काय असा दबाव निर्माण होऊ शकतो? मला पुढारी चॅनलला सांगायचं आहे, परत रिपोर्ट घ्या, तुमच्या ग्राउंड रिपोर्ट. तिथं कोणतीही जी आहे ऐतिहासिक सभा नाही आहे. तेवढे लोक आमच्याकडे जे यात्रा असतात, आम्ही श्रद्धावान लोक आहोत, आमच्याकडे जी यात्रा असते महादेवांची, त्या यात्रेला असतात, पारायणाला असतात. ते काही नवीन नाही. कोणी सिरियस नव्हतं. मुलं आली होती, उभे होती, मुलं गेली. जरंगेच्या त्या बोलण्यातच लक्षात आलं. त्यामुळं त्यांच्याकडे कोणती सुद्धा रोडमॅप नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हा रोडमॅप ठरू शकत नाहीत. आमच्याकडे रोडमॅप आहे आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. यांना मला उदाहरण द्यायचं आहे की संविधानापेक्षा कोणी मोठं नाही. इथं हुकुमशाही चलत नाही. कोणत्याच पद्धतीने हिसकाटून घेतलं जाऊ शकत नाही आरक्षण. माननीय सर्वोच्च न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे. 9 न्यायमूर्तींच्या सन्मान्य पीठांचे निकाल आहेत. तासन तास दिवसांदिवस आर्ग्युमेंट झालेले आहेत. मी स्वतः आर्ग्युमेंट केलेले आहेत तासन तास. त्यामुळं जरंगेकडे ना तर विद्वता आहे, ना कायदेशीर कोणत्या तरतुदीचा अभ्यास आहे, ना संविधानिक पार्श्वभूमी आहे. केवळ हुकुमशहासारखं बोलून, रगेलीनं बोलून, माजल्यासारखं बोलून आरक्षण मिळलं जाऊ शकत नाही, आरक्षण देता येणार नाही. सर, या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या आंदोलनाचा संबंध हा लाठीचार्जशी जोडता येऊ शकत नाही का? कारण त्या ठिकाणी शांतपणाने उपोषण सुरू होतं आरक्षणासाठी, त्यानंतर तिथे लाठीचार्ज झाला आणि मग या संपूर्ण प्रकरणाला एक प्रकारे वळण लागलं, चिघळलं हे प्रकरण, हा विषय चिघळला आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन उभं राहिलं असं नाही वाटत का? त्यावेळेचा लाठीचार्ज व्हायला नको होता असं नाही वाटत? पुढारी चॅनल आहे. मला ग्राउंड रिपोर्ट घ्या पुढारी. संशोधनात्मक पत्रकारिता ही भावना आहे माझी. कारण मी काही काळ पत्रकारांना शिकवलेलं आहे. विद्यार्थी आहेत माझे, मोठे पत्रकार आहेत माध्यमांमध्ये. आज माझे सोबती आजही मी एका माध्यमाचा संपादक आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की रिपोर्ट्स बघा जे माननीय पोलीस महासंचालकांकडे आलेले आहेत. 32 पोलीस अधिकारी कशा प्रकारे जखमी झाले. एक माध्यम तुमच्या चॅनलवर दुसऱ्या पत्रकाराचा नाव घेणं योग्य होणार नाही. तो पत्रकार आणि एक DYSP मंदिरामध्ये अश्रू नळकांड्या हे झालेल्या होत्या. एका पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जीव जात होता. पत्रकारांनी स्वतःच्या दस्तीने ज्या प्रकारे श्वास देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो लाठीचार्ज का झाला याचा अभ्यास तुम्ही कागदोपत्र बघा. मी वकील असल्यामुळे मला लोक जे आहे अधिकारी, मी मॅटला 2 टर्म अध्यक्ष होतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला, जिथं अधिकाऱ्यांच्या केसेस चालतात. मी जे दस्तावेज पाहिले त्या दस्तावेजातून मला सांगतो, ज्यांनी माझ्याकडून ओपिनियन घेतली त्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर
ते एक सन्माननीय पोलीस अधिकारी दुसरीकडून डेप्यूट करून आलेले होते. त्या अधिकाऱ्यांचा ते मृत्यू झाला असता, ते अधिकारी तुडवले गेले असते, मेले असते. त्यामुळं पोलिसांना नाईलाज असतो काही प्रमाणामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला आज पुढारीच्या माध्यमातून दस्तावेजाचा आधार घेत मला सांगायचं आहे, पुढारीच्या माध्यमातून महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला, भारताला सांगायचं आहे की मंदिरं ही श्रद्धेचं ठिकाण असतात, परंतु मंदिराहून सुद्धा दगड मारल्या गेली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळं पोलिसांनी नाहकपणे खोटा चुकीचा लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज जाणून बुजून केला. हे मी गोष्ट मान्य करत नाही. या गोष्टीचं मी खंडन करतो. ही गोष्ट चुकीची आहे आणि पुढारीने ह्या चुकीच्या गोष्टीचा गुणवत्ता सदावर्ती जी न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या आपण चर्चेमध्ये सहभागी झालात आणि ही प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल धन्यवाद.